नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे मराठी सोल्युशन. तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांना PM किसानचा 20वा हप्ता मिळणार नाही. तर तो हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला होता. परंतु आणखीन बऱ्याच शेतकऱ्यांना PM किसानचा 20वा हप्ता हा जमा झालेला नाही. तर तो कशामुळे अडकला आहे, तर याची आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तर जाणून घेऊया PM किसानचा 20वा हप्ता न येण्याचे कारण. तर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे pmkisan.gov.in ही वेबसाईट तुम्ही ओपन करून घ्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे PM किसानची एक इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी दिसून येतील. तर यामध्ये जी माहिती दिलेली आहे यानुसार जर तुम्ही या माहितीमध्ये बसत असाल तर तुम्हाला PM किसानचा हप्ता हा मिळणार नाही. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. तर PM किसान पंजीकृत किसानों के लिए KYC अनिवार्य है. OTP आधारित eKYC PM किसान पोर्टल पर उपलब्ध है. या बायोमेट्रिक आधारित eKYC के लिए निकटतम CSC केंद्रों से संपर्क किया जा सकता है. म्हणजे जर तुम्ही KYC केली नसेल तर तुम्हाला PM किसानचा 20वा हप्ता हा मिळणार नाही. जर ती तुम्ही करायची असेल तर तुम्ही OTP आधारित तुमच्या PM किसानच्या वेबसाईटवरून करू शकता. आणि जर तुम्हाला बायोमेट्रिक म्हणजेच आधारहून अंगठा देऊन जर KYC करायची असेल तर तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन तुम्हीही करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया ही एक महत्त्वाची सूचना ही काय आहे. तर ही तुम्हाला सर्वप्रथम विभागाने काही संशयित प्रकरणे आढळली आहेत जी PM किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला खाली दिलेले जे मुद्दे आहेत ते PM किसानच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये जे वगळण्याच्या निकषात आहेत ते त्या ठिकाणी आहेत. तर त्यात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही. तर त्यामधील पहिला आहे 1/2/2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी. म्हणजेच मित्रांनो, 1/2/2019 नंतर जमिनीची ज्या शेतकऱ्यांनी मालकी घेतली आहे त्यांच्यासाठी हा PM किसानचा हप्ता वगळण्यात आलेला आहे. तर नंतर ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे, म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना जर PM किसानचा लाभ मिळत असेल तर त्या कुठल्याही एका व्यक्तीला PM किसानचा हप्ता हा मिळणार आहे आणि बाकीच्यांचा बंद करण्यात येणार आहे. तर त्यामध्ये उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही, एक प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी. म्हणजे जर तुम्हाला याच्यातील कुणालाही जर सर्व व्यक्तींना लाभ मिळत होता आणि तो मिळत असेल याच्या अगोदर तर आता तो मिळणार नाही. तर त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष याची पडताळणी होईल त्यावेळेसच तुमचे या ठिकाणी त्याचे हप्ते तुम्हाला मिळणार, अन्यथा तुमचे हप्तेही रोखण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना PM किसान वेबसाईट, मोबाईल ॲपच्या नो युजर स्टेटस, KYC किंवा किसान ई-मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती आहे. म्हणजे तुम्ही PM किसानच्या वेबसाईट असेल व मोबाईलवरील ॲप असेल त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमची पात्रता स्थितीही तपासू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.